युक्तहार न लगे अनेक साधने, युक्तहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटे, तुका म्हणे मज अनेक उपाव, तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसती ते वाव नामे बीन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटे, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमालंदिवल्लभं, समचरण सरोजं सान्ध्रनीलाम्बुदाभं, जघननिहतपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुगा काय माझी वाणी मानी रसंतांशी, रंजो चित्ताशी आपुलिया वचन ऐका, कमळापती माझी रंकाची विनंती, करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी, शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, अहो स्वामी तुकया देवा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर, युक्तहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी, प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत शिरोमणी जगद्वंद्य जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाच्या एकेरी पद्धतीचा उत्कृष्ट असा अभंग, कलियुगातील मनुष्यमात्राने देवप्राप्तीकरिता आत्मकल्याणाकरिता कोणती साधना करावी याचा तपशील सांगणारा, याचं दिग्दर्शन करणारा असा हा सुंदर अभंग आजच्या या मातोश्रीच्या वर्षश्राद्धानिमित्त प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं
घेतलेला आहे परमादरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुजनाबाई भाऊसाहेब पवार यांच्या प्रथम वर्षी श्राद्ध, प्रथम पुण्यतिथी या निमित्तानं आजचं हे कीर्तन त्यांचे सुपुत्र नरसिंगराव भाऊसाहेब पवार आणि त्यांची एक मुलगी कालिंदाबाई यांच्या या दोघा बहीण बांधवाच्या मार्फत माध्यमातून आपल्या मातोश्रीची सेवा ते संपन्न करत आहेत। आपण सर्व गुणीजन मंडळी एकत्रित करून अनेक गावाहून आपण या ठिकाणी आलेले आहात। मलाही आमंत्रण देणारे परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण गोपाळराव गुरुजी यांचा आमचा स्नेह बऱ्याच वर्षापासून आहे। हनुमंतराव आले नाहीत का? हरिभक्तीपरायण हनुमंतरावजी आणि गोपाळ गुरुजी हे पूर्वीपासून आमचे खूप प्रेमी, खूप भजनं लातूरामध्ये आम्ही केलेले, हा मागचा जुना काळ। आणि बऱ्याच वर्षानंतर मग गुरुजींची भेट मला बऱ्याच वर्षानं झाली, तेव्हा आजचं एक कीर्तन त्यांच्यामार्फत झालेलं आहे। त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांची भेट झाली, त्यांना दिलेली आमची भगिनी महोदळ, माझ्या गावची जवळचीच, म्हणजे महोदळ म्हणजे वेगळं नाहीच, आष्टाचं आहे ते, म्हणजे माझ्याच गावची मुलगी त्यांना दिलेली आहे। त्यांच्या घरी 4 घास जेवण्याचा योग आला, चांगली संधी प्राप्त झाली। गोपाळ गुरुजींनी चांगला सुयोग घडवून आणला माझ्या जीवनामध्ये, तेव्हा त्यांना धन्यवाद देतो। ज्या मातोश्रीची सेवा आहे त्यांच्या मुलांना, त्या मुलींना धन्यवाद देतो। मातोश्रीच्या या 12व्या म्हणजे वर्ष श्राद्ध, प्रत्येक महिन्याला एक श्राद्ध होत असतं, ज्याला मासिक श्राद्ध म्हणतात। त्यांनी देह ठेवल्यापासून ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीला एक मासिक केलं जातं। आपल्याकडे एवढं किचाट करत नाहीत, पण एखादा पाहुणा, कोणीतरी पाहुणी त्या तिथीला जीव घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे। असे 11 श्राद्ध संपन्न होऊन आता हे 12वं श्राद्ध म्हणजे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात। महिन्याला एक श्राद्ध होतं, महिन्याला मासिक होतं, म्हणजे मासिक याचा अर्थ श्राद्धच आहे। आता आपण श्राद्ध पिंड वगैरे दर महिन्याला पाडत नाही, ते ब्राह्मणाकडे सगळं ते विधी केली जाते। आपण आपलं तेवढं किचाटात पडत नाही। एखादी पाहुणी, एखादा पाहुणा, पुरुष वारलेला असेल तर एखादा पाहुणा, एखादी मातोश्री वारली असेल तर एखादी पाहुण्यातली बाई जीव घालायचं, असा हा नियम आपण करत आलेलो आहोत। ही एक रूढ आहे, पद्धत आहे आपल्यामध्ये। त्या नियमानुसार 11 वर्ष श्राद्ध म्हणजे 11 मासिक संपन्न झाले आणि 12वं श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध आहे। याला प्रथम पुण्यतिथीसुद्धा म्हणतात। आणि हे पुण्यतिथी वर्ष श्राद्ध मुलांनी करावं, याला काही शास्त्र आधारसुद्धा आहे। मुलांनी का करावं? कारण ज्या मातोश्रीणी, ज्या पिताश्रीणी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांची ऋण आहेत आपल्यावर। कारण जन्मतःच माणसावर, तुमच्या, आमच्यावर, माझ्यावर, सगळ्यावर 3 प्रकारचं ऋण आहे। एक आईवडिलांचं ऋण आहे, एक देवाचं ऋण आहे आणि एक श्रीगुरूचं ऋण आहे। हे तिन्ही ऋण या जन्मामध्ये फेडावी लागतात माणसाला। देवाचं ऋण आहे, देवाने आम्हाला जन्म दिला आहे, कारण या देहामध्ये जो जीव दिला आहे ना, तो परमात्म्याने दान म्हणून दिला आहे। जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीण गुण तयाचे, जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी, पाऊले समची साजिरे आंतरी धरोनी राहेन, जेणे हा जीव दिला दान। ज्या परमात्मा पांडुरंगाने विटेवरल्या पंढरीनाथाने आम्हाला हा जीव दिलाय दान, म्हणून या देहामध्ये वास्तव्य करणारा जीव चैतन्य, ते चैतन्य परमात्म्याने आम्हाला दान दिलेलं आहे। म्हणून देवाचे उपकार आहेत, देवाचे ऋण आमच्यावर आहेत। म्हणून त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता देवाची महिनावारी करा, ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये चाला, किंवा भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचा जप करा। काही जपमाळ घेऊन 5-10 माळा तरी दररोज जप करा, म्हणजे पांडुरंगाच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होतो। हे देवाच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता भजन करावं, त्याचं नामस्मरण करावं, उत्तीर्ण होऊन जातं। श्रीगुरूचं ऋण आहे, श्रीगुरूंनी आम्हाला आत्मज्ञान दिलं। आमच्या मोक्षाकरिता श्रीगुरू प्रयत्न करतात। जे श्रीगुरू
आपल्या शिष्याचं आत्मकल्याण केल्याशिवाय सोडतच नाहीत. असे जे तळमळीचे कृपाळू गुरु आहेत, कारण गुरु पुष्कळ आहेत. हो, एक करीते गुरु गुरु भवती भारू शिष्याचा, असे गुरु पुष्कळ आहेत. हो, हे दक्षिणा सावडण्याकरिता शिष्य केलेले गुरु बरेच आहेत. पण गुरुचे लक्षणं 3 आहेत बघा. शास्त्रामध्ये गुरु 3 प्रकारच्या लक्षणांनी युक्त असावा, त्यालाच गुरु करून घ्यावं. पहिला नंबर आहे तो जो श्रीगुरू आहे, जो गुरु आहे त्याच्याकडे श्रोत्रिय नावाचा गुण असावा. नंबर 2चा गुण तो ब्रह्मनिष्ठ असावा. आणि नंबर 3चा गुण तो कृपाळू असावा. असे 3 लक्षणांना, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, अशा 3 लक्षणांनी युक्त असलेल्या श्रीगुरूला तुम्ही शरण जा. तो श्रीगुरू तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला मोक्षापर्यंत नेऊन प्राप्त केल्याशिवाय नेल्याशिवाय तो सोडत नाही. म्हणून श्रीगुरूची सेवा करावी. हो, त्यांना तन मन धन वाणी हे 4 प्रकारचं समर्पण केलं पाहिजे. तनाने, मनाने, धनाने, वाणीने, अशा 4 प्रकाराने 4 प्रकारचं समर्पण करून श्रीगुरूची सेवा करून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं. आणि आईवडिलांनी जन्म दिला आहे आम्हाला, आईवडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता काय करावं? हो, वेदांनी श्रुतीमातेनं 3 कर्तव्य मुलाकरिता सांगितले. 3च कर्तव्य, जास्त नाही. 1 कर्तव्य आईवडील जिवंत असताना पार पाडायचे आहे आणि 2 कर्तव्य आईवडील वारल्यानंतर पार पाडायचे. पहिलं कर्तव्य जिवंत असताना आईवडील, कोणतं कर्तव्य आहे मुलाचं? हो, आईवडिलांचे शब्द वाक्य त्याची खोडाखोड करायची नाही, त्याची मोडामोड करायची नाही. आईवडिलांचे शब्द म्हणजे संत वाङ्मयासारखे वेदा इतके प्रमाण मानून त्या शब्दात, त्या वाक्यात जो मुलगा राहतो, जो सुपुत्र राहतो, त्यांनी आईवडिलांच्या संबंधानं पहिलं कर्तव्य पार पाडलं म्हणून समजा. त्यांच्या शब्दाची खाडाखोड करायची नाही, मोडामोड करायची नाही. त्यांनी सांगितलेली आज्ञा उल्लंघन करायची, मोडामोड करायची, भलतंच वागायचं, हे नाही चालणार महाराज. म्हणून त्यांनी केलेली आज्ञा हे मला शास्त्रानं केलेली आज्ञा आहे. म्हणून त्या आज्ञेतच जो राहतो, त्यांच्या शब्दात राहतो, त्यांच्या वाक्यात राहतो, त्यांचं वाक्य, त्यांचे शब्द उल्लंघन करत नाही जो मुलगा, त्यांनी पहिलं कर्तव्य आईवडिलांच्या संबंधानं पार पाडलं म्हणून समजा. आता दुसरं कर्तव्य काय आहे? तेच आईवडील मृत झाले म्हणजे स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले, वैकुंठवासी झाले. मग त्या आईवडिलाकरिता काय कर्तव्य दुसरं करायचं? त्या वडिला आईवडिलांच्या करिता मृता हे भूरी भोजनात, हे दुसरं कर्तव्य. कोणतं? हां, ते आपले प्रिय आईवडील जर वारले हो तर त्यांच्या प्रीत्यर्थ मोठं अन्नदान करा. म्हणजे संस्कृतमध्ये त्याला भूरी भोजन सांगितलं. भूरी भोजन या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मोठं जेवण द्या, मोठं अन्नदान करा. आईवडिलांच्या प्रीत्यर्थ मोठं अन्नदान मुलांनी केलं की आईवडिलांच्या संबंधाने दुसरं कर्तव्य पार पाडलं म्हणून समजा. तिसरं कर्तव्य काय आहे? तिसरं कर्तव्य काय आहे? बिहार राज्यामध्ये गया नावाचं एक क्षेत्र आहे, फाल्गू नदीच्या कडेला. त्या नदीला पाणी वगैरे नाही बघा, कोरडीच नदी आहे. त्या फाल्गू नदीच्या कडेला गया या क्षेत्रामध्ये वटवृक्षाखाली आपल्या आईवडिलांचे पिंड पाडले जातात. तिथे जाऊन पिंडदान करायचं. ते पिंडदान केलं की तिसरं कर्तव्य पार पाडलं म्हणून समजा. गयेला जाऊन पिंडदान केलं की आपल्या सगळ्याच कुळ्यांचा उद्धार होतो महाराज. 21 कुळ्यापर्यंतच्या पितरांचा उद्धार तिथे पिंडदान केल्यामुळं होतं. म्हणून ते करणागत्याचं आहे. हे तिसरं कर्तव्य सांगितलं. श्रुती माता सांगते जीवितो वाक्य करणात मृता हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिभि पुत्रस्य पुत्रता विठल विठल.
पुंडली कवरदे हरिद्वार पुंडली कवरदे हरिद्वार श्रीदार तीन कर्तव्य पार पाडणाऱ्यालाच पुत्र म्हणून घ्यायचा अधिकार आहे. त्रिभी पुत्रस्य पुत्रता श्रुती माता सांगते, वेद सांगतो. तीन कर्तव्य पार पाडले असतील तर त्यांनी आमक्या बापाचा मी आहे म्हणून सांगावं. म्हणजे पुत्र सिद्ध होण्याकरिता हे तीन कर्तव्य पार पाडावे लागतात, तेव्हा तुम्ही पुत्र म्हणून ठरता, त्यांचा मुलगा म्हणून ठरता. अन्यथा हे कर्तव्य पार पाडले नसतील तर तुम्ही त्यांचा मुलगा ठरत नाही. श्रुती माता म्हणते त्रिभी पुत्रस्य पुत्रता, तीन कर्तव्याने पुत्रता सिद्ध होते. म्हणून हे सुपुत्रांनी तीन कर्तव्य पार पाडले पाहिजेत. त्यातला हा पुण्यतिथीचा म्हणजे वर्षश्राद्धाचा आईचा कार्यक्रम, तो मुलाचं ते कर्तव्य असल्यामुळं त्यांनी कीर्तनाद्वारे ज्ञानदान, अन्नदान, नामस्मरण इत्यादी उपक्रम आपल्या मातोश्रीच्या निमित्तानं सहजच घडण्यासारखे आहेत म्हणून सायास केलेला आहे. त्यांना धन्यवाद देऊया आणि या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्यापुढे ठेवून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. अभंगातलं पहिलं अक्षर जरा अवघड आहे. युक्तहार न लगे आणि कसाधने अल्पनारायणे दाखविले. या अभंगाद्वारे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला आपल्या आत्मकल्याणाचं साधन सांगतात, तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन सांगतात. कलियुगातील माणसाने काय करावं? कलियुगातील माणसाने देवप्राप्ती करतात. जर देवता प्राप्तीची तळमळ असेल तर, बहुतेक देवप्राप्तीची तळमळ अजून कुणालाच निर्माण झाली नाही. माझ्या सहित बोललो, तुमचं बोलणं झालं, माझ्या सहित तुम्हाला धरून बोललो, मी मोकळा नाही, तुमच्यामधलाच आहे. मलासुद्धा अजून तळमळ देवाची तयार झाली नाही. देवाची तळमळ निर्माण झालेली माणसं काही वेगळीच असतात. हे परमार्थ करमणूक म्हणून चाललं आहे आमचं. गाणं वाजवणं, कीर्तन सांगणं, याला पैसेही मिळायला लागलेत आता, आणि पैसेही मिळतात, मानमरातबी मिळतो, कीर्तीही होते, याकरता चाललेलं आहे. पण हे सगळं साधन देवाकरता आहे, देवप्राप्तीचं साधन आहे. टाळ वाजवणं, मृदंग वाजवणं, चाल म्हणणं, कीर्तन सांगणं, कीर्तन ऐकणं, नामस्मरण करणं, वारीला जाणं, माऊलीच्या सोहळ्यात चालणं, हे सगळे साधनं देवप्राप्तीचे आहेत. आणि ते देवप्राप्तीच्या तळमळीनं जर ही साधनं केली ना, नक्की देव या जन्मातच मिळतो. पण खरं सांगू का, दुर्दैवानं अजून आम्हाला तशी तळमळ तयार झाली नाही. मला गोकुळातल्या गोपिकेसारखी तळमळ झाली आहे का? बोला. यथा ब्रज गोपिका नाम, नारद महर्षी सांगतात. आणि गोपिकांनी जी भक्ती केली, गोपिकांनी जी प्रेमलक्षणा भक्ती केली आणि भगवंताला प्राप्त करून घेतलं, ती भक्ती जर आमच्याकडून आज झाली तर निश्चित पांडुरंग आपल्याला प्राप्त होण्यासारखाच आहे. पण तळमळीनं आम्ही जर परमार्थ केला तर देव मिळतोच. ज्याला तळमळ आहे देव मिळावाच म्हणून त्या कलियुगातील मानवाकरिता तुकोबारा उपदेश करतात. काय करतात बा, की हे भलतं सलतं काही करू नका. युक्तीचा, युक्तहार या शब्दाचा अर्थ युक्तीचा आहार, मापातलं जेवण, परिमित जेवण. परिमित जेवण म्हणजे मोजकं जेवण, मापातलं जेवण, मोजकं जेवण, याला युक्तहार म्हणतात. हो, युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण, तुकोबारा सुद्धा म्हणतात ना. युक्त आहार या शब्दाचा अर्थ युक्तीचा आहार म्हणजे मापातला आहार. उगा आवासवा काही खायचं नाही. जर तुम्हाला योगाभ्यास करायचा असेल, रामदेव बाबासारखे प्राणायाम जर करायचे असतील तर तुम्हाला जेवण जास्त करून जमत नाही. हो, योग साध्य करण्याकरिता जेवण थोडंच केलं पाहिजे, ते मापातलं केलं पाहिजे, ते हलकं घेतलं पाहिजे. जड न पचायचं खायचं नाही, हलकं घ्यायचं, ते मोजकं घ्यायचं, मापातले घ्यायचं, अर्थात परिमित घ्यायचं. भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित.
जिनावे लोलुपता काय निद्रेची जिनावे भजन करावे परिमित भजन करावे परिमित लोलुपता काय निद्रेशी जिनावे भोजन करावे परिमित परिमित म्हणजे मापातलं जेवण करावं मोजकं जेवण घ्यावं आणि योगाभ्यास करावा किंवा परमार्थ करणाऱ्याला सुद्धा जेवण जास्त जमत नाही हो भजनी माणसाला सुद्धा जेवण जास्त जमत नाही जागर करायचे ना मग मापातच जेवलं पाहिजे कमी जेवलं पाहिजे पण आम्ही भजनाला सुद्धा भलं बकळ खाऊन येतो मग झोपायल्याशिवाय राहत नाही का जेवण जास्त झालं की जास्त झोप येते जेवण कमी करा झोप येत नाही झोपेचं आणि जेवणाचं सूत्र जवळचं आहे जास्त जेवण झालं की जास्त सुरसुरी येते आणि झोप तात्काळ लागते आता दुधासंग कुस्करून भाकरी जर खाल्ली असली तर झोप यायला वेळच लागत नाही बघ रात्रीच्या वेळेला दुधात भाकरी कुस्करून खाल्ली हो तर लगे झोप येते म्हणून झोपेला टाळायचं असेल तर हलकं अन्न खाल्लं पाहिजे तेही थोडंच खाल्लं पाहिजे मापक खाल्लं पाहिजे हां तर परमार्थ होतो देवप्राप्तीकरिता सुद्धा देव मिळवायचे ना मग जेवणसुद्धा कमी करावं जेवण कमी केलं की ऑटोमॅटिक झोपही कमी होते आणि तुमची साधना जास्त घडते आणि देवाची प्राप्ती लवकर आपल्याला होते हे सूत्र आहे त्याचं म्हणून भोजन करावे परिमित हो जास्त जेवण करून चालत नाही बाबा समजा कल्पना करा 12वीचा विद्यार्थी आहे मेरिटमध्ये त्याला यायचे MBBSला नंबर लावायचे आणि अभ्यास करणारा मुलगा आहे तो मुलगा रात्री निरशा दुधात 2 भाकरी कुस्करून खावलाला तर अभ्यास करील का बघा 12वीचा विद्यार्थी आहे मेरिटमध्ये यायचे त्याला मेरिटमधला विद्यार्थी आहे आणि 2 भाकरी दुधात कुस्करून खावलाला रात्री होईल अभ्यास करता येईल अभ्यास त्यानं येईल मेरिटमध्ये MBBSला जाईल नाही म्हणा जाऊ शकत नाही याकरता जेवण करायचं नाही असं नाही पण हलकं जेवण करायचं कमी जेवण करायचं मापातलं जेवण करायचं म्हणून जे चांगल्या चिकाटीनं मेरिटमधले पोरं ते खरपडीच राहतात ते पोरं असे लठ्ठ नसतात ते उदबत्ती छापच असतात हां TBचे पेशंट असल्यासारखेच होतात का जेवण कमी जागरण जास्त करतात अभ्यास रात्रीचा करतात हां आणि मग मेरिटमध्ये येतात काय सांगा महाराज हां म्हणजे एखादी डिग्री संपादन करायचे तर त्यालासुद्धा आहार कंट्रोलमध्ये पाहिजे मग देवप्राप्तीकरता निघालेले आम्ही तुम्हाला आम्हाला सुद्धा जेवण जास्त चालेल का नाही चालत आणि याच्यापेक्षाही अवघड योगाभ्यास आहे योगाभ्यास करायचा असेल तर त्याला जेवण कमीच केलं पाहिजे योगाभ्यासाकरिता मोजकं जेवण हलकं जेवण आणि एक वेळचं जेवण बघा सूत्र असं आहे 1 वेळेला जेवणाऱ्याला योगी म्हणतात 2 वेळेला जेवणाऱ्याला भोगी म्हणतात आणि 3-4 वेळेला जेवणाऱ्याला रोगी म्हणतात विठ्ठल मोजकं जेवण म्हणजे आहार योगाकरिता योग्य आहे पण रामदेव बाबा जास्त जेवत नाहीत बघा फार तर फळं खातात फार तर फळाचा ज्यूस घेतात आणि मग कसं ते अंग वागते त्यांचं सकाळी सकाळी बघा TVवर त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवतात ना 60-65 वर्षाचं वय आहे केस काळे भोर आहे त्यांची आमच्या 30-35च्या वर्षातल्या मुलाचे केस पांढरे व्हायले रामदेवाचे केस काळे भोर आहेत का योगाभ्यास आहे प्राणायाम आहे आणि सगळ्या जगाला प्राणायाम शिकविणारे महात्मे आहेत ते म्हणून भोजन अगदी कमी पोट किती खोल जातं आहे त्यांचं आणि मधला गोळा असा फिरवितात श्वास रोखून त्याचं त्या श्वासाचं कुंभक करून हे रेचक कुंभक आणि पूरक योगशास्त्रामध्ये 3 श्वासाच्या प्रक्रिया आहेत महाराज ओढायचा श्वास एकदा साठवायचा एकदा आणि हळूहळू सोडायचा एकदा हे 3 प्रक्रिया येतात
श्वास ओढायचा, हां, ओढण्याची क्रिया पूरक आहे, साठवून ठेवण्याची क्रिया कुंभक आहे आणि पुन्हा सोडण्याची क्रिया रेचक आहे. विठ्ठल म्हणून योगाभ्यास करण्याकरिता मापातलं जेवण, युक्तीचं जेवण, युक्तीतला आहार घ्यावा लागतो. तो आता कलियुगात घ्यायची काही गरज नाही म्हणतात तुकाराम महाराज. मापक आहार घेऊन थोडसा आणि एक वेळचा आहार खाऊन योगाभ्यास करायची आता गरज नाही. कलियुगातील माणसांनी त्या नादातच पडायचं नाही. बर, दुसरे अनेक साधने, अनेक साधन आहेत बरेच. तप आहे, तीर्थाटन आहे, व्रतवैकल्य आहेत, ज्ञान आहे, ध्यान आहे, अनुष्ठान आहे, जप आहे, तप आहे. हो, हे सगळे साधन आहेत मला. हे सगळे साधनं देवप्राप्तीचे आहेत, पण खडतर आहेत. हे साधनं घडत नाहीत आम्हाला. व्रत करायचं झालं तर व्रत नीट होत नाही. जसं व्रत सांगितलंय तसं होतंय का? होत नाही. जसं तुकोबारायांनी एकादशीचं व्रत सांगितलं, एकादशी सान्न पान, एकादशी सान्न पान, जे नर करीती भोजन, जे नर करीते भोजन, श्वानविष्ठे समान, श्वानविष्ठे समान, अधम जन ते एक, अधम जन ते एक, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. एकादशीचं व्रत कसं करावं म्हणून सांगितलं. एकादशीस अन्नपान, अन्न आणि पाणी एकादशीला घ्यायचं नाही. हो, असा कडकड पाणी बी प्यायचं नाही आणि अन्न बी खायचं नाही. ही एकादश आहे. हां, ही एकादशी. एकादशीला अन्न पाणी वर्ज्य आहे. आणि अन्न पाणी जर घेत असलो तुम्ही तर ते अन्न पाणी तुम्ही खात नाही, कुत्र्याची संडास खाता. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. श्वानविष्ठे समान, अधम जन ते एक. श्वान म्हणजे कुत्रा, विष्ठा म्हणजे संडास. कुत्र्याची संडास खाल्ल्यासारखं होते. का? अन्नावर त्या एकादशीच्या दिवशी अन्नाचा आश्रय करून सगळे पाप राहतात. म्हणून एकादशीला अन्न पाणी चालत नाही. म्हणजे एकादशी कशी करायची? हो, निरंकार करायची. पहिल्याचे माणसं, आपले वाडवडील माणसं लवंगाच्या काडीवर करत होते. कसं करत असतील बघा. आता तर आम्हाला 10 वाजले तर डोळ्यापुढे काळं निळं पिवळं दिसायला लागते. पोटात काही नसलं आम्हाला खायला लागते. एकादशीचं व्रत आहे. कालच एकादशी झाली तर कालच बघा ना किती काय काय खाल्लं आहे आम्ही. एकादशीला किती पदार्थ आहेत आता आमच्या ताटामध्ये. तळीव, वळीव, गाळीव एवढे पदार्थ आहेत ताटामध्ये आमच्या. ते शाबूची खिचडी वेगळीच आहे, भाकराचा भात वेगळाच आहे, शेंगदाण्याची आमटी वेगळीच आहे. हो, बऱ्याच मातोश्रींनी ते भगर दळून त्याचं पीठ काढून त्याची भाकर करून बटाट्याची भाजी करून भाकरन भाजी जेवल्यावनीच फराळ चालू आहे. म्हणजे रोज जेवायची सवय असल्यामुळं का त्या भगराचं पीठ करायचं दळून, त्याची भाकरी करायची आणि त्या बटाट्याची भाजी. व्रत एकादशी करीन उपवासी, 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 व्रत एकादशी करीन
व्रत एकादशी कर्ण उपवाशी गायीना हरणीशी मुखी नाम. व्रत एकादशी उपवाशी करायचे आहे. तुकाराम महाराज सांगतात. आम्ही सगळं खाऊन पिऊन व्रत करतो. म्हणजे संतांनी सांगितल्याप्रमाणे व्रत तरी होते का आमचं. पण व्रताच्या बी नादात फार लागू नका. तप तर होतच नाही, यज्ञ होत नाही या युगामध्ये, कर्मसाधना नीट होत नाही. एखादी कर्म करावं म्हणलं तर कर्मही होत नाही. कर्म अतिशय किचट आहे, सूक्ष्म आहे. हो, भगवंतानी 5व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या कर्माचं वर्णन करताना किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात वा मोक्षशे शुभा. कर्म मणिपे ते कवण अथवा कर्मी काय लक्षण ऐशे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. म्हणजे कर्म काय विकर्म काय कर्म काय या कर्माचा गुंता हो सोडवण्याकरिता पंडिताची बुद्धी कुंठित होते. एवढं कर्म सूक्ष्म आहे. पण सूक्ष्म असलेलं कर्म ते आम्हाला करता येत नाही. ज्ञान संपादन करता येत नाही. ज्ञानाचे आम्ही अधिकारी नाही. म्हणून हो कलियुगामध्ये काय करावं. हो कलियुगामध्ये काही करता येत नाही. म्हणून फार कमी जीवू नका आणि योगाभ्यासाच्या नादाला लागू नका. काही फार साधनं करून ज्ञानार्जन किंवा ज्ञानप्राप्तीच्या नादात पडू नका ना अनुष्ठानाच्या भानगडीत पडू नका. कुठलं व्रत वैकल्य बी फार ताणून करू नका. कारण अन्नमय प्राण आहे हा कलियुगामध्ये. याकरता ताणून व्रत जर केलं तर शरीर धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून व्रतही नीट होत नाही, ज्ञानही संपादन करता येत नाही, कर्मही नीट होत नाही, योगही नीट होत नाही. हे बाकी कोणतेही साधनं सगळे सोडून द्या. आणि हे सगळे साधनं सोडून देऊन भगवंतानी गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये माझी प्राप्ती अल्प वेळेमध्ये कमी वेळेमध्ये कशी होईल हे जे तिथं सांगितलेलं आहे ना, ते नारायणाने भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं आहे नारायणाने तेच आपण कमी वेळात देवाची प्राप्ती कशी होईल हे ते शिकलं पाहिजे. कारण त्यांनी तिथं सांगितलं आहे ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. भगवंतानी या 2 श्लोकामध्ये अगदी अल्प वेळेमध्ये माझी प्राप्ती कशी होईल ते सांगितलंय. म्हणजे देवानीच आपली प्राप्ती कमी वेळात कशी होईल. कारण कलियुगामध्ये माणसांना आयुष्य कमी आहे. एक कलियुगात माणसाची बुद्धीचा स्तर कमी आहे. कलियुगातल्या माणसाला कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे. कलियुगातील माणसाकडे विचार कमी आहे. कलियुगातील माणसाकडे वैराग्य कमी आहे. आणि कलियुगातील माणसाकडे ज्ञान कमी आहे. विठ्ठल म्हणून आम्हाला पूर्वीच्यासारखं आयुष्य नाही. आता 100 वर्षाचं आयुष्य. शतगणिले येते अर्धरात्र खाय अल्पायुष्य मानवी देह. म्हणजे असं आयुष्य आमचं कमी आहे. आणि या कमी आयुष्यात कमी वेळेमध्ये देवाची प्राप्ती कशी होईल देवानंच ती खूण सांगितलेली आहे. ते करा. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाकीचे साधनं करायचे नाहीत. युक्तीचा आहार करून योगाभ्यास करायचा नाही. आणि बाकीचे ज्ञान ध्यान कर्म अकर्म व्रतवैकल्य तीर्थाटन तपश्चर्या इत्यादी खडतर साधनं करायचं नाही. भगवंतानी जे सांगितलंय तेच अल्पवेळेमध्ये कशी प्राप्ती होईल तेच साधन आपण करावं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात
युक्तहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. पहिलं चरण संपलं. म्हणजे इतर साधनं अवघड असलेले साधनं खडतर असलेले साधनं आता करायचे नाहीत. कारण हे साधनं किंवा या साधनाच्या वाटा या कलियुगात साधू संतांनी मोडूनच काढल्या. मोडून या वाटा मोडून या वाटा सुख मधुसर मोडून या वाटा सुख मधुसर मोडून या वाटा सुख मधुसर मोडून या वाटा वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. वाटा मोडल्यात. कोणत्या कोणत्या? एक सूक्ष्म वाट मोडले, दुस्तर वाट एक मोडले आणि कठीण ज्ञानाची वाट एक मोडले. कलियुगामध्ये सूक्ष्म वाट ही कर्माची आहे, कलियुगामध्ये दुस्तर वाट ही योगाची आहे आणि खडतर कठीण वाट ती ज्ञानाची आहे. म्हणून या वाटा अवघड असलेल्या मोडीत काढल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. आता असा रस्ता काढलाय की राज्याचं सगळं सैन्य त्या वाटेनं जाईल असा राज्यमार्ग धोपट मार्ग भक्तीचा काढलेला आहे आता. आणि या कलियुगात त्या भक्ती मार्गानं सगळ्याला जाता येतं. सर्व अधिकार शव्य असा मार्ग साधू संतांनी धोपट राज्यभार चालण्यासारखा, राज्याचं सैन्य चालण्यासारखा राज्यमार्ग काढल्या. आणि त्या सूक्ष्म वाटा, छोट्या बारीक वाटा त्या मोडून काढल्या. आता त्या माणसाकडून होत नाहीत. म्हणून कलियुगात काय करावं माणसाने? वा, कलियुग हा कराल काळ आहे, अतिदुष्ट काळ आहे. कलियुग अतिशय पापी युग आहे. सत्ययुग, कर्तायुग म्हणजे कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग या 3 युगापेक्षा खडतर आणि पापी युग म्हणजे कलियुग आहे. कलियुगामध्ये काही चांगलं राहिलं नाही. आता सध्या काही चांगलं नाही. काही बी करा तुम्ही, कोणतं बी करा, कोणतंच नीट होत नाही. याचं नाव कलियुग आहे. या कलियुगामध्ये पाप भयानक पिकलं. या कलियुगामध्ये खोटं भरपूर पिकलं. खोट्यालाच मान हलविणारी माणसं आहेत. बरोबर आहे त्यांचं मत. त्यांना धडधडीत खोटं बोल द्या, बरोबर आहे यांचं मत. आणि खरं अगदी जीव आठवून त्यानं खरं सांगू द्या. काय बी बोलतंय हो, त्याचं डोकं फिरलंय हो. खरं बोलणाऱ्याचं डोकं फिरलंय आणि खोटं बोलणाऱ्याचं उदो करणारी जात आता सध्या कलियुगामध्ये. जे असत्याशी रिझले जण, ऐका कलीचे महिमान. असत्याशी रिझले जण
पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांची संतांची हेळन संतांची निंदा कलियुगामध्ये होते असत्य म्हणजे खोटं या खोट्याला सगळी प्रेरणा झाली सगळे लोक खोटंच वागायला लागले हां आणि पापाला अनुमोदन देणारी माणसं आहेत पाप करणाऱ्याला अनुमोदन पुण्य करणाऱ्याला अनुमोदन नाही हो जागर करा सप्ताह करा तिथं माणसं एवढेच येतात बाकी सगळं अंथरून मोकळंच राहते असं राहते का हो हे चांगलं कार्य आहे पुण्य कार्य आहे इथं येऊ नये पण इथं येत नाहीत माणसं महाराज इथं टाकलेलं अंथरून एवढं तळमळीनं अंथरून टाकलं आहे की एवढे लोक येऊन बसावं म्हणून या कार्यकर्त्यांनी टाकलं पण नाही महाराज कधी बी कुठल्या बी गावात जाऊ द्या हे उघडच राहिलेलं कीर्तनकारापाशीला जागा मोकळाच राहिलेला कोणत्या बी गावात जाऊन बघलेला तर कीर्तनकारापाशी पडकच पडलेलं आहे इकडं तिकडं बघितलं डाव्या उजव्या हाताला पडकच पडलेलं दिसाले कुठंतरी मोजके थोडे थोडे माणसं बसतात आणि कीर्तन ऐकून जातात हा कलियुगाचा महिमा आहे आता इथं एवढ्या जवळ माणसं बसत नाहीत कीर्तनकाराच्या जवळ माणसं बसत नाहीत अंतरण टाकलं एवढं बी अंतरण भरत नाही हे कलियुगाचा मान आहे बुवा कलियुगाचं हे विचित्र वातावरण आहे काय करणार महाराज बघा ना एखादा चिकाटीचा शेतकरी जर असला आणि त्याच्याकडे जिवंत पाण्याचं बोर किंवा जिवंत पाण्याची विहीर जर असली तर त्या विहिरीच्या जवळ असणारं तुकडं किंवा एखादा तुकडा जमिनीचा त्या विहिरीच्या त्या जिवंत पाण्याच्या बोरच्या जवळ असलेलं एखादी तुकडं हाडाचा शेतकरी कष्ट करणारा घाम गाळणारा ते त्या बोरच्या आणि विहिरीच्या जवळ जिवंत पाण्याच्या ते पडक ठेवील का तुकडं हाडाचा शेतकरी म्हणलो मी शब्द लक्षात घ्या शेतकरी हाडाचा आहे घाम गाळणार आहे कष्ट करणार आहे आणि पाणी त्याला असं आहे की न हलणारं पाणी जिवंत पाणी पण त्याच्या जवळचं त्या बोरच्या जवळचं विहिरीच्या जवळचं तुकडं पडक जसं ठेवीत नाही का ठेवते शेतकरी पडक ठेवते का विहिरीच्या जवळ तुकडं ठेवीत नाही हो तसं हे कीर्तनात जागा मोकळी राहणं म्हणजे विहिरीच्या जवळचं तुकडं पडक ठेवल्यावनीच आहे हे लक्षात घ्या हे भरलं पाहिजे पण कोण्याच गावात भरणं तुमच्याच गावात नाव ठेवलं आम्ही प्रत्येक गावातली शोकांतिका हीच आहे महाराज खोटं काही असेल तिकडे लोक पळतात पण खरा जो मार्ग आहे देवप्राप्तीचा मार्ग आहे तिथे लोक येत नाहीत ही शोकांतिका आहे म्हणजे कलियुगामध्ये असं झालं असत्याशी रिझले जण पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे हो पलंगी बैसवोनी राणी माते हाती आनवी पाणी सुनाच्या त्या दाशी सासवा झाल्या अंधन्या हे कलियुगामध्ये झालं हां बायकोला पलंगावर बसवायचं आणि माईला पाणी आण म्हणायचं बघा पलंगी बैसवनी राणी माते हाती आनवी पाणी हो बायको पलंगावरच माईला म्हणतं आई एक ग्लास भरून पाणी आण हिला अशक्तपणा आलाय उठवाटणं आले पलंगावरच बसले पलंगावरच पडून आहे हां तहान तर लागले तिला पण तिथवर येणं होईना आणि तेवढं पाणी आणून दे माईला माईनं तिला पाणी निघून दे पाणी पिते तिनं वरी बसून आणि मग म्हणते माईला माय मग असं आई हां थोडं एक कपभर चहा बी तिला करून आणल्यावर बरंच होईल जरा तिनं काही खायना बी झाली आहे काही नाही अशक्तपणा आला आहे म्हणून माईनंच चहा आणून द्यावं तिला सोनला म्हणजे सून ती सासू झाल्यावनीच आहे आणि सासू सून झाल्यावनी सध्या सुनाच्या त्या दाशी सासवा झाल्या आंधण्या बस आंधन दिलेल्या दाशा झाल्याप्रमाणे सासवा आता सुनेच्या ताब्यात आहेत महाराज म्हाताऱ्याने गप बसायचं बोलायचं नाही आता जास्त जे सासा म्हणणारे येतात की नाही त्यांनी जास्त आवाज करायचा नाही हां आपलं वजन दाखवायचं नाही सोनबाईवर वजन टाकायचं बघायचं नाही सोनाचं सून म्हणील तसंच वागायचं तर तुमचा निभाव लागते नाही तर का नीट वृद्धाश्रमातच तुम्हाला जमा करण्यात येतं कित्येक मुलांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात जमा केले महाराज काय सांग म्हणून आता म्हाताऱ्या सासवानी जास्त हो दाब देत बसायचं नाही सासुरवास करायचं नाही ते पूर्वीचा काळ गेला आता हो कलियुग झालं बा हे ह्या कलियुगामध्ये असा भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचारशी गेला पोहोचला पाप
अत्यंत पाप झालं बाबा या कलियुगामध्ये. कराल काळ आहे, पापिष्ट काळ आहे, भ्रष्टाचार शिगेला पोहोचला, हिंसाचार, सगळ्या राष्ट्रात हिंसाचार चालू आहे. या देशामधल्या मुली सुरक्षित नाहीत महाराज. व्यभिचार चालू आहे. हो, तरुण मुलीवाची धिंड काढली जाते किंवा तरुण मुलींना लुटलं जातं. हो, तरुण मुली सुरक्षित नाहीत. शाळा शिकत असताना, नोकरी करत असताना, कॉलेजला शिकत असताना मुलींना जीवन सुरक्षित नाही. घरून जाऊन कॉलेज करून किंवा नोकरी करून घरला येईपर्यंत ती सुरक्षित नाही महाराज. कलियुगामध्ये असं झालं का? काम वाढलं जास्त, कामवासना वाढली, मुलींना कुठेतरी बळेच ओढून नेऊन व्यभिचार करायला लागले लोक. असा कराल काळ कलियुगाचा आहे. या कलियुगात काही चांगलं राहिलं नाही बाबा. काही बी करायला गेलं तर काही चांगलं होत नाही. सप्ताह करा नीट होत नाही. हो, काही बी करा, कोणतं व्रत करा नीट होत नाही, कोणती साधना करा नीट होतच नाही. काहीच इथं चांगलं राहिलं नाही या कलियुगात सध्या. काहीच चांगलं नाही. एका 2 नवरा बायकोचं भांडण झालं आणि भांडण झाल्यावर बायकोनं जरा चढ्या आवाजातच नवऱ्याला बोलण्यात आल्यामुळं नवऱ्यालाही राग आला आणि त्यानं चांगलं बडगं काढलं एवढं आणि 10-5 लगावलं तिला. पार आडवं पड जिकणा. आता सध्या मार खात नाही तर पुरी, पण मारलं समजा. हो, आता शिवीसुद्धा द्यायला भाग नाही. नवऱ्याने सुद्धा ध्यानात ठेवायचे, सासवाने ध्यानात ठेवायचे, तसं या नवऱ्याने सुद्धा ध्यानात ठेवायचे आहे. बायकोला शिवी देता येत नाही. आता एक शिवी दिलं तर पोलीस स्टेशनला हजर करते तिनं. हां, असं आहे. मारणं तर पलीकडं राहिलं, पण ते खानदानी घराणा, मागलचा घराणा असल्यामुळं हो, त्या बाईला त्यानं मारलं, आडवं पडेपर्यंत मारलं, हाडं खिळखिळ झाले. तिनं म्हणले जसं लग्न झालंय तसं या बिचाऱ्यानं मारायचंच बघितलं. 4 दिवसाला 8 दिवसाला, 4 दिवसाला 8 दिवसाला नुसतं मारीतच आलंय. म्हणले 2 लेकरं झालेत आता, तरी बी अजून मारणं जाईना. हां, म्हणून तिनं म्हणले आता मी थांबत नाही, मी मरूनच जाणार, मी आता आत्महत्या करणार, आम्ही कुठलं तरी विष आणून खाणार आणि मरणार. तिनं म्हणायला लागली. आणि तिच्या जीवाभावाची मैत्रीण जवळची होती, तिचं घर जवळच होतं चिटकून. त्या मैत्रिणीला म्हणू लागली आता मला काही सहन होईना, खूप मार खाल्ला, माझे हाडं खिळखिळ झाले, आताही भरपूर मारले नवऱ्यानं, म्हणून मी आता काही जगत नाही, मी जगण्याची इच्छा करत नाही, मी आता मरायचंच बघणार. ती मैत्रीण म्हणली असं कसं ग, 4 वर्षाचा एक मुलगा आहे, 2 वर्षाचा एक मुलगा आहे, 2 लेकरं आहे सोन्यासारखी, मरायचा काय विचार करतेस? नाही नाही नाही, काही असो माय, आता मी जगत नाही, आता मला जगायची इच्छा नाही. जसं मायबापाने दिलं तसं हा बिचारा मारतोच मला, आताही मारल्यानं काय जगण्यात अर्थ आहे, आता काय आनंद राहिला या जगण्यात. म्हणून तिनं हो मरायचा विचार करायला लागली. ती मैत्रीण तिला समजावायला लागली की असं करू नको, लेकराकडं तर बघ, नवरा काय आता मारतंय, पुन्हा संध्याकाळी किंवा उद्या वाचून पुन्हा जवळ घेतंय, उडीनं बोलतंय. नवरा बायकोचं भांडण म्हणजे काही दुश्मनगिरी असते का? हां, सकाळचं आबाळ आल्यासारखं नवरा बायकोचं भांडण लगेच मिटते, काही वेळातच मिटलं जातं. होते ते फार काही लांबत नाही, त्यांनी फार ताणून बसत नाही दोघं. म्हणून नवऱ्यानं आज मारलं असलं तरी उद्या तो जवळ घेतो, तू आता असं टोकाचा विचार करू नको. ती म्हणायला नाही नाही, मला असलं प्रवचन तू आता सांगायचं बंद कर, मी मरणार म्हणजे मर. तिने म्हणली बघ माय आता तुझी मर्जी म्हणली. तिनं तिच्या घरला गेली. ही बिचारी उठली, पैसे घेतले घरातले 10-5 हजार घेऊन बाजारात गेली आणि दुकानदाराकडे गेली, जिथं हे फवाराची औषधं बिवषधं मिळतात ना, कृषीचं दुकान, तिथं जाऊन त्या दुकानदाराला म्हणले लवकर मरायचं औषध द्या. त्यानं म्हणलं हां मरायचे, हां लवकर मरायचं औषध असलं तर द्या. त्यानं म्हणलं 10,000 रुपये काढा. किती मिनटात मरायचे? तिनं म्हणलं 1 ते 2 मिनटात मरावं. ठीक आहे, 1-1.5 मिनटातच काटा निघते, 10,000 रुपये द्या. त्यानं 10,000 रुपये घेतलं, एवढी बाटली दिलं, जालिम विषाची, सोमल विष, कडक विष, आणि ती बाटली घेतली, घराकडे आली. घरी आल्यावर पोरं म्हणायला लागली आई आई आम्हाला भूक लागली, जेवायला कर, स्वयंपाक कर. पोरं भुकेलेली असल्यामुळं
जेवायला करायला लागले. तिनं काय केलं मग भात शिजवला, भात केली गडबडीनं आणि भात केल्यावर पोरवांना नकळतपणे ती वरी बाटली बुच काढून टाकून दिलं. काय थोडं बहुत औषध ते पडलं त्या भातात सगळ्यांना, ते सगळं कालिवलं तिनं. आणि भूक लागलेले पोरं जेवायला मागत होते. त्या दोघांनाही ताटात भात वाढला, दोघांनाही खाल्ला, पाणी पेले, झोप येत होती, लेकरं झोपले. राहिलेला भात हिनंही खाल्ला, हिनं एक तांब्यावर पाणी पिऊन हिनंही अंग टाकलं. पण इकडं शेजारणीला कुठं झोप लागलेले. ही शेजारची मैत्रीण म्हणलाले माय बाटली आणली आहे आता विषयाची, बाजारात गेली ती काहीतरी आणली आहे जाऊन, लेकराला बी खाऊ घातली वाटतं. हां लेकरं बी मरत्यात, हिनं बी मरते. हां आणि मग उद्याच्याला पोलीसची गाडी येते आहे, माझ्या बी घरला येतात पोलीस. तुला कसं माहीत नाही म्हणतात, तुझं एवढं घर जवळ आहे, मध्ये पाठ भिंतच आहे म्हणतात, आणि तुला कसं माहीत नाही म्हणतात. मलासुद्धा 10-5 सपके द्यायला काही कमी करत, मला बी मार खावं लागतं आहे, नाहीतर पोलीस स्टेशनला वाऱ्या करावंच लागते मला. तिला रात्रभर झोप लागली नाही, उगाच तिनं बसूनच अंग बी टाकली तरी इकडं ह्या डंगावर होत रात काढलेली आहे तिनं. पहाटं या बाईच्या घरामध्ये भांडे वाजायला लागले. भांडे वाजू लागल्यावर ती शेजारची मैत्रीण म्हणू लागली, माय आता पाय त्याला भांडे आहेत काही की, आणि पाय खुरलेले आहे काही की, आणि भांड्याला पाय लागलेले आहेत काही की खुरलेल्यावर, आणि भांडे वाजलेल्यात पाय त्याकडे असल्यावर पाय खुरलेले आहे. आता विष चांगलं चढले, लेकरं तर पहिलंच मेले असतील, आणि ही नवी आता पाय खुरलेल्या माय पाठाचे 4 वाजल्यात मरते. आता ही शेजारी तिला झोपच नाही रात्रभर, आता मरते तिनं पाय खोराल्या म्हणून. हां थोड्या वेळानंतर तिनं म्हणले बघावं आता भांडे वाजायचे बंद होऊ लागले. हां मी लेका जिवंत आहे बघावं तर म्हणून तिनं घरून उठून हिच्या मोठ्या दरवाज्याला थोडं लुटून मध्ये त्या फटीतून बघू लागले, कवाडाच्या सांदीतून. तर 2 लेकरं 2 खुर्च्यावर बसलेत, पुस्तकं घेऊन अभ्यास करू लागल्यात. तिनं म्हणले हां लेकरं बी अभ्यास करू लागल्यात, मेलनी तर जिवंत दिसू लागल्यात, आणि ही बाई भांडे घासलेली आहे. आणि हिनं म्हणाल्या भांड्याला पाय लागायला तर पाय खुरलेली आहे. हां पाय खुरला नव्हते, भांडे घासला ते तिनं म्हणले हिनं भांडे घासाले, लेकरं अभ्यास करू आल्यात, आणि बाटली तर आणली ती एवढी मोठी. हां जाली मिशाची बाटली, कसं झालं असं म्हणून. तिनं दरवाजा लोटला, मध्ये आली, आणि मग तिला म्हणले का गं विष आणून खाणारा म्हणले होतेस, मारणारा म्हणले होतेस, अजून भांडेच घासलेलीस. होय की मग मरणारच होती की, मग बाजारातून काय की जाली मिश आणणारा म्हणलं तेस, लेकरावाला बी घालणारा म्हणलं तेस, लेकरं बी अभ्यास करू लागल्यात. हां तू बी भांडी घासलेली आहेस कसं काय. त्यानं म्हणले होय माय लेकरावाला बी घातले होते, त्याने बी भात खाल्ले होते, भातात सगळ्याच खाली होते म्हणले. लेकरावाला आधी खाऊ घातले, लेकरं खाल्ले, पाणी पेले, झोपले. मी बी खाल्ले, पाणी पेले, झोपले. रोजच्यासारखं पहाटे शेवालाय जागाला, लेकरं बी उठलेत, मी बी उठले. कसं काय. आणि एवढं 10,000चं एवढं विष, एवढंच विष आलं तर 10,000चं, आणि एवढं सोमल विष चांगलं झाली विष आणून सुद्धा तू बिन तुझे लेकरं कशी मेले. तिनं म्हणले माय का करावं, कलियुग आहे, मरून जावं म्हणलं तर विषसुद्धा प्युअर मिळणार झाले, डुप्लिकेट मिळाले. म्हणजे मराव म्हणलं तर विष सुद्धा या कलियुगात 100% प्युअर मिळत नाही. मराव म्हणलं तर मी विष पिऊन बी मरत नाही, असलं डुप्लिकेट विष निघाले. मग बघा आता विष जिथं डुप्लिकेट आहे तिथं बाकीच्या वस्तू कशा डुप्लिकेट असतील बघा सगळ्याच. म्हणजे असला हा युग आहे, म्हणून या युगामध्ये कोणती साधना होत नाही. या युगामध्ये एकच साधना होते, ते म्हणजे नामसंकीर्तन. आणि तुकोबार आहे तीच गोष्ट अभंगाच्या
कलियुगामाजी करावे कीर्तन कलियुगामाजी करावे कीर्तन कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण देईच भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगामाजी करावे कीर्तन कलियुगामाजी करावे कीर्तन नारायण देईल भेटी तेने कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. म्हणून कलियुगामध्ये काही भानगडी करायचं करायला लागू नका, काही भानगडीत पडू नका. काय करा, कलियुगामाजी करावे कीर्तन. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण. कारण कीर्तनाचे विचार केला तर 2-4 प्रकार पडतात. एक स्वरूप कीर्तन आहे, दुसरं लीला संकीर्तन आहे, तिसरं गुणसंकीर्तन आहे आणि चौथं नामसंकीर्तन आहे. विठ्ठल ज्याच्यामध्ये भगवंताच्या नामाची कीर्ती गायली जाते, भगवंताची कीर्ती वर्णन केली जाते, त्याचं नाव कीर्तन आहे. म्हणून कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण. कलियुगामध्ये फक्त देवाचं नाम घ्या आणि त्या देवाच्या नावानं का होतं, हो की नारायण लवकर येऊन आपल्याला भेट देतो, त्याने नारायण देईल भेटी. किंवा सुखे येतो घरा नारायण. तुम्ही नामस्मरण घरामध्ये करत बसा, खुशाल देव तुमच्या घरात येऊन तुम्हाला भेट देतो. अशी ही सोपी साधना आहे. म्हणून कलियुगामध्ये योगाभ्यास, ज्ञान, ध्यान, जप, तप, अनुष्ठान, दान, धर्म, व्रत, वैकल्य हे काहीच करू नका. मग काय करा, एकच करा, नामस्मरण करा. कलियुग किती वाईट असू द्या, भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला या कलियुगाचा महिमा सांगितला. हां, शुकाचार्य म्हणायला लागले, कलैर्दोष निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रज. शुकाचार्य परीक्षित राजाला म्हणायला लागले, राजा ऐक बाबा, हे काय या कलियुगाचा महिमा असा बा, कराल काळ आहे हा, दुष्ट काळ आहे, पापी युग आहे हा. हो राजा, हो वाईट युग आहे हा. कलैर्दोष निधे राजन, दोषाचा पुतळा, दोषाचा ठेवा म्हणजे हा कलियुग आहे राजा. पण नुसता दोषीच हा काळ आहे, नुसता दोषीच युग आहे असं समजू नको राजा. हा पापी आहेच, दोषाचा ठेवा आहे हा कलियुग, पापाचा पुतळा आहे कलियुग. पण या कलियुगाचा एक मोठा गुण आहे, हे लक्षात ठेव. कोणता गुण आहे हो? जे माणसं या कलियुगामध्ये कृष्ण कृष्ण राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल अशा कोणत्याही नावाचा जर जप करायला लागले, उच्चार करायला लागले, तर या कलियुगात ते तात्काळ उद्धरून जातात, नव्हे ते मुक्त होऊन जातात, जीवनमुक्त होतात. हा या कलियुगाचा महान गुण आहे. विठोबार
पुंडली कवरले हरिठो विधानले युक्तहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन तेणे नारायण देईल भेटे कलियुगामध्ये हो कोणतंच चांगलं नाही. एका शास्त्रकाराने या कलियुगाचा महिमा सांगितला. कलियुग कसं आहे बघा. त्या शास्त्रकाराने सांगितलं या कलियुगात जे माणसं लवकर मरून जातील त्यांच्या एवढं भलं कोणीच नाही. म्हणून वाचून जगून राहू नका. लवकर मेलेलंच बरं. कोरोनात मेले ते बरे झाले बाबा, मोकळे झाले. आम्ही राहून तर काय दिवा लागलाय आमचा, काय नाही. हो जे लवकर मेले ते सुटले म्हणून समजा. नाहीतरी काय इथं चांगलं आहे. हो हो त्या शास्त्रकारांनी सांगितलं निर्बीजाम पृथ्वीम निरोषधीरसा नीचाम महत्वंगता भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्राह कुमार्गे गता भार्या भृतृविरोधिनी पररता पुत्राः पितुर्दूषकाः हा कष्टम खलु वर्तते कलियुगे धन्यामृताम ये नराः. शास्त्रकाराने त्याचे कारण सांगितले का लवकर मरावं. लवकर मरून गेलेलं बरं का म्हणतो त्या शास्त्रकार. कारण का आता या सध्या कलियुगामध्ये जमिनीत पेरलं तर जमीन ते उगवायला तयार नाही. निर्बीजाम पृथ्वी या जमिनीनं बी टाकून दिलं, उगवण करायचं नाही असं ठरवलं. हो पाऊस पाऊस पडायला भ्यायला लागले आणि पृथ्वी धान्य उगवायला भ्यायला लागले. पृथ्वी धान्य उगवत नाही. कसलंही बीज पेरा उगवायला असं तसंच होतंय महाराज. धरसोड होत आहे. आणि खत घातल्याशिवाय फवारल्याशिवाय तर काहीच येत नाही. हो पूर्वीच्या काळासारखं उगं पेरलं रास झाली असं नाही घडत महाराज. रासच होत नाही. खत घातल्याशिवाय फवारल्याशिवाय या पृथ्वीमधून काही धान्य उत्पन्न होत नाही. म्हणजे पृथ्वीनं पीक टाकलं आणि मेघाने पावसाचा वर्षाव करायचं सोडलं. ओ मेघ पडो भीते पडो पिके सांडिये लिक्षती पिके सांडिये लिक्षती मेघ पडो भीती पिके सांडियेली क्षिती. मेघाला पावसाचा वर्षाव करू वाटू नका. आमचं एवढं पाप झालंय पाऊस पडायला तयार नाही आणि आमचं एवढं पाप झालंय हे जमीन धान्य उगवायला किंवा पिकवायला तयार नाही. अशी स्थिती या कलियुगात झाली. पुढे नीचाम महत्वंगता नीच माणसाला कलियुगात महत्व आलं. आणि जे शहाणे माणसं आहेत, विद्वान माणसं आहेत, ज्ञानी माणसं आहेत, सत्यमार्गाने चाललेले माणसं आहेत त्यांना मागं टाकण्यात आलं. आणि या नीच माणसाला कलियुगात महत्व आलं. नीचाम महत्वंगता भूपाला निज धर्म कर्म रहिता. आता ह्या सध्याचे राजे जे मंत्री वगैरे आहेत ना, आमदार वगैरे, ते काय नाही प्रजेचं रक्त प्यायला लागले. काही नाही बा, त्यांना भरमसाठ एकदा निवडून आलं हो बस किती माया गोळा करतील काय नाही. 10 पिढ्याला सरनावणी जमा करून ठेवले त्यांनी. आम्ही मतदान देऊनच येडे झालो. आमच्या लाडक्या बहिणी तर फारच येड्या झाल्या. हो लाडक्या बहिणीला 1500 निवडणुकीत 2100 म्हणलं. आता 1500 सुद्धा द्यायची बॉम्ब चालली आहे.
निवडणुकीच्या आधी एक बोलायचं, नंतर एक बोलायचं. काय सोंग आहे बघा वागणुकीचं. लाडक्या बहिणीने विश्वास केला आणि सरकारला शिक्के मारले. सरकार बहुमताने निवडून आलं. आणि आता काहीतरी 5 लाख 10 लाख लाडक्या बहिणी तर कॅन्सलच झाले. कट केले त्यानं. ह्याच्यात त्याच्यात अमुक तमुक बारीक कस लावले ना. तुमच्या घरी गाडी नसावं, तुमच्या घरी गॅस नसावं, तुमच्या घरी मोटरसायकल नसावं, अमुक नसावं, नोकरदार कोणी नसावं. हो, त्या मग लाडक्या बहिणीला मिळणार ना. असं जर काही असलं तर ती बंद झाली. अशा 5 लाख 10 लाख लाडक्या बहिणी गेल्या. म्हणजे मेल्या नाही, पगार बंद झाले त्यांच्या, कट झालं ते. म्हणजे बोलायचं पहिले एक नंतर एक, हा कलियुगाचा महिमा आहे. निवडून येताना बोलायचं, लालूच दाखवायची एक, आणि नंतर करायचं एक वेगळं. बघा ना, मग यांना कोण कारवाई करतंय का? हो, या मंत्री लोकांवर एवढा पैसा खाल्ला, एवढे ह्यांचे भ्रष्टाचार उघडे पडले, कोणी फासावर गेले का? हो, गेले का? होय गुरुजी, आतापर्यंत एवढे भ्रष्टाचार. मग ते लालू प्रसाद यादवानं तर त्या जनावराचा चारा खाल्ले. माणसाचा चारा माणसानं खाव का जनावराचा? जनावराचा चारा खाल्ले त्यानं. 900 1000 950 कोटीचा घोटाळा आहे त्याचा. 10-15 वर्ष झाले हे प्रकरण चालू आहे, त्याला अजून काहीच झालं नाही. सही सलामत आहे ते माणूस, अजून काय नाही त्याला. काही झालं, फाशीवर घातलं नाही ना, पैसे बी वसूल केलं. याचंच नाव लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय आहे? ह्याचंच नाव लोकशाही. कशाला लोकशाही म्हणायचं? त्याला एक व्याख्या केली गुरुजी मी लोकशाहीची. लोकशाहीची व्याख्या सांगतो तुम्हाला. कोणी काहीही करायचं आणि त्याचं काहीही, त्याचं नाव लोकशाही. विठ्ठल हे लोकशाही राज्य. काय नाही, कोणी काही करायचं, कोणी किती गबाळ हाणायचं, काहीच त्याचं होत नाही. आमचा कारखाना बंद पडला, डिग्र्या खाली उकळून. हो, ते नोकरदार मेले तिथं. काय तर 10 वर्षे तिथं बिचारे बसले होते. आता चालू होईल कारखाना, तवा होईल कारखाना. नाही झाला कारखाना महाराज. हे जे लीडर होते मधले, हो, त्यांनी पारच खाऊन टाकलं. काहीच ठेवलं नाही तिथं, काहीच नाही. म्हणजे एवढं खाल्ल्यावर बी सरकार कसं जागी होत नसेल आणि यांना शिक्षा कसं करत नसेल, काही होत नाही. याचंच नाव लोकशाही. कोणी काहीही करावं आणि त्याचं काहीही होऊ नये, याचं नाव लोकशाही. सध्या असं झालं, भूपाला निज धर्म कर्म रहिता, विप्राहा कुमार्गे गता. राजे लोक रक्त प्यायला लागले, जनतेचं प्रजेचं रक्त प्यायला लागले, माया गोळा करायला लागले. हो, आणि ब्राह्मण लोक, हे तुम्हाला आम्हाला वेदशास्त्र सांगणारे, नीतिमत्ता शिकवणारे ब्राह्मण मंडळी वाईट मार्गानं चालायला लागली. विप्राहा कुमार्गे गताहा. योग्य मार्गावर नाही ते, कुमार्गे गताहा. वाईट मार्गानं आचरण चाललंय ब्राह्मणांचं. जे आमच्या वर्णामधला श्रेष्ठ वर्ण आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरु हो. मग वर्णा माझे छत्रचामर, स्वर्गजयाचे आग्रहार, मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे. असे ब्राह्मण श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणाचा. पण ते ब्राह्मण सुद्धा या कलियुगात नीट राहिले नाहीत. ते सुद्धा दारू प्यायला लागले, मांसाहार करायला लागले. हो, म्हणलं तर वाईट वाटतंय, पण वस्तुस्थिती चालली आहे ना सध्या. विप्राह कुमार्गे गताहा. पुढे भार्या भर्तृविरोधिनी पररताहा. भार्या म्हणजे या स्त्रिया, हो, काय आहे, पररता झाल्या. हो, पतीच्या विरोधात आल्या. हो, काही एखादा खटला जर समजा नवरा बायकोचं आपसात भांडण झालं तर पतीला कोर्टात खिचून, हो, त्याचा वाटा मिळवण्याचा प्रयत्न स्त्रिया कलियुगात करायला लागल्या. कारण त्यांना जगण्याचं साधन लागतेच, ते करावंच लागते. पण हो, नाणं व्यवस्थित राहिलं नाही, हो, आणि त्याचं प्रॉपर्टी मग कुठंतरी कोर्टात त्याला खेचून घेतल्याशिवाय राहत नाही. अशी स्थिती स्त्रियांच्या बाबतीत झाली. पुत्राहा पितृदूषकाहा. मुलगा बापाच्या विरोधात आला. ज्या मुलांनी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा आपल्या वडिलांनी आपल्या सावत्राईला 2 वर दिले होते, ते खरे करण्याकरिता त्या सावत्राईनं मागितलं काय, हो, राज्याभिषेक व्हायच्या वेळेला एका वरानं रामाला 14 वर्षे वनवासात पाठवा आणि दुसऱ्या वरानं माझ्या भरताला अयोध्येच्या सिंहासनावर बसवा. एवढं त्या
हो कौशल्य त्या काय कैकेयीनं मागितलं हो राजाने ते द्यावंच लागलं कारण सूर्यवंशी केरी येतं सदा चलत आई प्राण जाई मगर वचन न जाई सूर्यवंशाचे राजे नियामक होते आणि त्यामुळं हो ते वचनबद्ध असल्यामुळं वचन सांभाळणं भाग पडलं वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता प्रभू रामचंद्र वनवासात गेले तीच भूमी आहे तोच देश आहे तीच संस्कृती आमची पण आज किती बदललोय आम्ही वडिलाकरिता 14 वर्ष वनवास भोगला प्रभू रामचंद्राने पण आजचे मुलं बापालाच मारून प्रॉपर्टी हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात हा कलियुग आहे म्हणून या कलियुगामध्ये जास्त जगण्याचा विचार करू नका लवकर मरून गेलेलं बरं हा कष्टम खलु वर्तते कलियुगे धन्यामृताम ये नरा जे नर जे माणसं लवकर मरून जातील ते सगळ्या कटकटीतून मोकळे झाले म्हणून या कलियुगात काय जगून करायचे असं खेदानं तो शास्त्रकार म्हणतो पण या कलियुगाचा एक गुण चांगला आहे जर भगवंताचं नामस्मरण केलं तर लगेच तुम्हाला नारायणाची प्राप्ती किंवा नारायणाची भेट होते मग या नामस्मरण साधनेकरिता काही आट आहे का हो महाराज म्हणले काहीच आट नाही न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड हे नामस्मरण साधना करायचे त्याला काहीच आट नाही लौकिक व्यवहार तुम्हाला टाकावं लागत नाही प्रपंचातून निघावं लागत नाही बायका मुलाचा त्याग लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड नामस्मरण करायचे ही साधना करायची नामसंकीर्तन करायचे त्याला काही आट आहे का काही आट नाही संसार सोडावा लागत नाही लौकिक व्यवहार टाकावा लागत नाही बायका मुलाचा त्याग करावा लागत नाही काही वेशांतर करावं लागत नाही भाषांतर करावं लागत नाही हो वनात जाऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारावा लागत नाही सर्व संघाचा परित्याग करून अंगाला भस्म लावून हातामध्ये दंड कमंडलू घेण्याची मुळीच आवश्यकता नाही संसारात राहूनच नामसंकीर्तन साधना केली तर सुखे येत पो घरा नारायण देव त्याला प्राप्त होतो आणि ही साधना सोडून जर माणसं दुसरी कोणती साधना करायला लागली तर ती व्यर्थत्वाला जाईल ही शेवटी तुकोबाराय सांगतात आता अधिक न चिंतन करता वेळ आपली झालेली आहे असं लक्षात घेऊन ज्या मातोश्रीच्या निमित्तानं आपण 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला मला हरिभक्तीपरायण गोपाळ गुरुजी यांनी मोठ्या प्रेमभावानं या ठिकाणी आणलेलं आहे
तेव्हा त्यांचं प्रेम पूर्वीपासूनच अगदी निर्तिशय निष्काम अशा पद्धतीचं आहे. त्यांनी त्या प्रेमापोटी या ठिकाणी आणून ही सेवा माझ्याकडून करून घेतली. वास्तविक पाहता ग्रामदैवत हनुमंतराय त्यांनीच ही सेवा आपल्याकडून करून घेतली. आपण सगळे माझ्याकरिता सगळे गुणीजन मंडळी आहात. खूप सुंदर गाणारी मंडळी आहेत. मृदंगाचार्य दोन्ही सुंदर आहेत. एकापेक्षा एक सरस आहेत सगळे. पण वेळ संपलेली आहे. वेळेचं भान ठेवून आपण याच ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली हे ज्ञानेश्वर मावली हे ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम 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 पुंडली कवरदे हंठोर तुका म्हणे माझा आणि उपाव 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 दिसती देवाला नाम विन दिसती ते नाम विन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे तुका म्हणे माझा आणि उपाव 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 दिसती देवावा नाम विन दिसती देवावा कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे
कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कलियुगा कलियुगा माझी करावे कलियुग कलियुग माझे करावे कीर्तन करावे कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन मी नारायण दैल भेटी त्याने नारायण दैल भेटी कलियुगा माझे करावे कलियुगा माझे करावे तेरे नारायण देईन भेटी तेरे नारायण देईन भेटी कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे Hey,
पुंडलिक वरदे हरिठळ